नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. पंतप्रधान मोदी यांनी नौदलासोबत INS विक्रांतवर साजरी केली दिवाळी. अयोध्या दीपोत्सव सोहळ्यात 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. नामदार उदय सामंत यांच्या हस्ते दाभोळ खाडीत हाऊसबोट सेवा सुरू. मोदी सरकारची राज्यातील पूरग्रस्तांना दिवाळी भेट. दापोलीत चिमुकल्यांनी साकारले शौर्याचे गड. आज संपूर्ण देश दिवाळी साजरी करत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दरवर्षी दिवाळीच्या काळात पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत हा खास सण साजरा करतात. खरं तर दिवाळीच्या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील INS विक्रांतला भेट दिली. येथे पंतप्रधान मोदींनी INS विक्रांतवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या सदिच्छा दिल्या. INS विक्रांतवरील जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा दिवस एक अद्भुत आहे. हे दृश्य संस्मरणीय आहे. आज एका बाजूला माझ्याकडे समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे भारत मातेच्या शूर सैनिकांची ताकद आहे. आज एकीकडे माझ्याकडे अनंत क्षितिज आहे, अंतहीन आकाश आहे, तर दुसरीकडे माझ्याकडे ही प्रचंड INS विक्रांत आहे, जी शक्तीने भरलेली आहे. समुद्राच्या पाण्यावर चमकणारी सूर्याची किरणे शूर सैनिकांनी पेटवलेल्या दिवाळीच्या दिव्यांसारखी आहेत. मी भाग्यवान आहे की यावेळी मी नौदलातील सर्व शूर सैनिकांसोबत दिवाळीचा हा पवित्र सण साजरा करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल झालेत. मुख्यमंत्री येथे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दीपोत्सवादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरयू नदीच्या काठावर राम की पैडी येथे संध्याकाळची आरती केली. सध्या सरयू नदीच्या काठावरील राम की पैडी येथे रामलीला रंगवली जात आहे, ज्यामध्ये लेसर आणि लाईट शोचा समावेश आहे. दिवे आणि रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेले घाट येथे प्रकाशोत्सव साजरा केला जात आहे. येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यादरम्यान 2 नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रमाणपत्र मिळाले. एकाच वेळी सर्वाधिक संख्येने लोक दिवे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत तालुका दापोली येथे सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हाऊसबोट सेवेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. कोकणातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. स्थानिक तरुणांना रोजगार आणि समुद्र सफारीचा अनुभव आता पर्यटकांना आकर्षक ठरणार आहे. या संदर्भात बोलताना नामदार सामंत म्हणाले, या प्रकल्पामुळे दाभोळ खाडीचे सौंदर्य नव्या उंचीवर जाईल व पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. यावर्षी नैऋत्य मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी दोन्ही राज्यांना मदत करण्यासाठी एकूण रकमेपैकी कर्नाटकसाठी 384.40 कोटी रुपये आणि महाराष्ट्रासाठी 1566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दिवाळीची सुट्टी लागताच दापोली शहरातील बच्चे कंपनीने आपल्या कलागुणांना वाव देत ऐतिहासिक किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती साकारून एक अनोखा उत्साह निर्माण केला. गल्लीबोळात आणि घराच्या अंगणात लहान मुलांनी एकत्र येऊन माती, दगड आणि विविध नैसर्गिक वस्तूंचा वापर करून महाराजांच्या पराक्रमांची गाथा सांगणारे किल्ले उभे केलेत. शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः दापोली, झरियाळी, जालगाव, लष्करवाडी, शिवाजीनगर असे अनेक भागांमध्ये किल्ले बनवले गेलेत. येथे मुलांनी सिंहगड, रायगड, शिवनेरी यांसारखे ऐतिहासिक किल्ले मोठ्या मेहनतीने आणि बारकाईने साकारले आहेत. किल्ल्याभोवती तटबंदी, बुरुज, माची आणि मुख्य दरवाजा यांसारख्या गोष्टींची हुबेहूब रचना करण्यात आली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.